हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता वाजलेत जवळपास 11:55 वगैरे आणि आज आहे 31 मे आणि 1 जूनला माझा बड्डे असतो. सो बाहेर ना घरातले सगळे, माझा नवरा मेन म्हणजे सगळी तयारी चालू आहे त्यांची. त्याला मला सरप्राईज द्यायचं आहे बड्डेचं. आता मी बाहेरच बसले होते जेवण वगैरे झाल्यावर, तर तो मला म्हणे उठ आणि आतमध्ये जा. तर त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावली आहे. म्हणजे आता असं आहे, लग्न झाल्यानंतर काही सरप्राईजेस वगैरे राहत नाही. आपल्याला माहिती असतं की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी करणारच आहे बड्डेचं. सो तो आता बाहेर डेकोरेशन वगैरे सगळं करतोय घरच्यांच्या सोबत. आणि त्याने मला सांगितलं की जेव्हा मी दरवाजा उघडेल तेव्हा तुला बाहेर यायचं आहे. आम्ही बाहेर गेलो होतो तर मी ड्रेस पण नाही चेंज केला. मी याच ड्रेसवर बसले की म्हटलं याच्यामध्येच केक कट करेल, केस वगैरे थोडेफार बरोबर करेल. आणि 1 जूनला आमच्या दोघांची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण असते. सो त्याच्यासाठी आम्ही पुढे काहीतरी प्लॅन करू. आणि बाहेर जे डेकोरेशन चाललंय त्याचं मला समजतंय, कारण की फुगे फुटायचे आवाज येत आहेत मला. रूममध्ये बसले होते इंस्टाग्राम स्क्रोल करत. म्हटलं की व्हिडिओ बनवूया, तुम्हाला दाखवावं की आत्ताचं सेलिब्रेशन कसं होतं आणि उद्या आम्ही कसं माझा बड्डे दिवसभर सेलिब्रेट वगैरे करणार आहे. असं काही स्पेशल नाही आहे, पण तयारी करायची, बाहेर जायचं हेच सगळं. सो त्याच्या आधी मी आत्ताचं दाखवेल. आणि 12 जवळपास वाजत आलेत. सो पार्थ मला आता बोलवायला येईलच दरवाजा उघडून. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला पहिले ते दाखवेल की कसं सेलिब्रेशन होतं. सो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. गो हळू हळू. किती बोगस. मला काहीच दिसत नाही. तिकडचा बस. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. काढ पहिले बघ. हा ते मागच्या वेळी सगळ्यांनी ए झालं एक मिनिट. तू थँक्यू थँक्यू. हॅलो. बड्डे कसा झाला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. एकदम मस्त डेकोरेशन केलं होतं आणि खूप भारी मला वाटलं सगळं सरप्राईज वगैरे. आणि 2 केक होते, तुम्ही बघितले असतील तर. एक तर पार्थने आणला होता आणि एक केक जो होता ना तो मधुराने पाठवला होता. तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितले असतील तर ती माझी होणारी जाऊ आहे, तर तिने माझ्यासाठी केक पाठवला होता. आणि आत्ता आम्ही ना आता जवळपास काहीतरी 11 वाजलेत, तर आम्ही चाललोय आता रामेश्वरमला. पुण्यात जे राहतात त्यांना माहिती असेल, विमाननगरला रामेश्वरम कॅफे ओपन झालाय, तर तिथे आम्ही सगळे चाललोय खायला मस्तपैकी. सो त्याच्यासाठी मी तयारी करते. आणि आजचा जो हा माझा ड्रेस आहे ना तो अशा टाईपमध्ये कुर्ती. आणि ही जी कुर्ती आहे ना ती मला मधुराच्या आईने दिली आहे गिफ्ट म्हणून. बड्डे आहे सो असं. तर मग ही कुर्ती घालेली आणि त्याच्याखाली प्लाझो घालेली. पटकन तयारी करते आता आणि मग तुम्हाला भेटते. बाय बाय. फायनली मी तयार झाली आहे आणि अशा प्रकारची कुर्ती दिसते. मी पूर्ण तुम्हाला माझा जो आउटफिट आहे तो दाखवेल. बट मला असं वाटतंय या ज्या कुर्तीचा कलर आहे ना त्याच्यामुळे माझा चेहरा खूप जास्त खुलून दिसतोय. असे ठराविकच कलर आहेत जे माझ्या चेहऱ्याला खुलून दाखवतात, नाहीतर मग सगळा माझा चेहरा ना एकदम डल पडतो. बट मला ही कुर्ती खूप जास्त आवडली. काकूंना आता फोटो पाठवेल याच्यावर काढून एखादा. आणि आता बघूया बाहेर काय काय स्टेटस आहे, कोण कोण कसे कसे तयार झालेत. आणि मग त्याच्यानंतर पटकन कारमध्ये बसून जाऊ आपण. सगळ्यात आधी मी तुम्हाला आजचा जो माझा आउटफिट आहे ना तो दाखवते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग. अशा प्रकारे आम्ही आता निघालोय रामेश्वरमला जायला. भरपूर वेळ असा आमचा टाइमपास चालू होता. त्याच्यानंतर मग आम्ही आता भर उन्हाचं 12 वाजता निघतोय. 12 पण वाजून गेलेत. आणि मग तिथे जाऊन मस्तपैकी वेगळे डिशेस आज मला ट्राय करायच्यात. मी भरपूर गोष्टी तिथल्या खाल्ल्यात, पण आता बघू. तू काय घेणार आहे? मल्टीग्रेन डोसा आणि त्याच्यावर चीज टाकून घेईल, म्हणजे पौष्टिक पण खायचं आणि चीज पण खायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे मी दाखवेल. 100% चीज असेल त्याच्यावर.
मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. आता सगळे येऊन बसतील, मम्मी आई वगैरे, मग आम्ही निघू. बघू शकता आम्ही घरी आलोय खाऊन पिऊन मस्तपैकी, आणि आता सगळे बाहेर आराम करतायत आणि मला पण तेच करायचं आहे. मस्तपैकी चेंज करेल, जाऊन झोपेल, थोड्या वेळ आराम करेल, कारण की संध्याकाळी परत आम्हाला डिनरला बाहेर जायचं आहे. सो माझ्याकडे भरपूर वेळ होता आता, मग म्हटलं की तुम्हाला ना माझे जे गिफ्ट्स आहेत ना ते दाखवावे. गिफ्ट्स असे काही यावेळेस मी असे वेगळे कोणाकडूनच काही घेतले नाही आहेत, साड्या आणि ड्रेस एवढंच घेतलंय. सो सगळ्यात पहिले ना माझ्या नवऱ्याने मला 2 साड्या दिल्या घेऊन, तर ते मी तुम्हाला दाखवते. आता 2 का तर बर्थडे पण आहे आणि एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी पण आहे त्याच्यासाठी. सो सगळ्यात पहिली साडी जी आहे ना ती ही आहे, अशा टाईपमध्ये. याचा फोटो लावेल मी स्क्रीनवर, कारण की मी ही नेसली होती जेव्हा आमच्या दोघांचा पहिला अधिक मास झाला त्यावेळेस. सो अशा टाईपमध्ये ही साडी आहे, याच्यावर हे पूर्ण वर्क आहे. आणि ही साडी मी ततास्तूमधून घेतली आणि याची किंमत 3000 रुपये काहीतरी आहे. नेक्स्ट पुढची जी साडी आहे ना ती माहेश्वरी सिल्क आहे, आणि ती साडी अशी आहे, तुम्ही बघाल तर पूर्ण प्लेन आहे. इतकं स्मूथ याचं सूत आहे ना, आणि खूप जास्त सॉफ्ट आहे, मला खूप जास्त आवडली. मग त्याच्यामुळे मी घेतली. ही पण मी ततास्तूमधूनच घेतली. याची प्राइस जवळपास काहीतरी 2700 आहे. सो आणि हां, ही साडी मी संध्याकाळी नेसणार आहे जेव्हा आम्ही डिनरला जाऊ त्यावेळेस. सो मी तुम्हाला दाखवेलच की या साडीमध्ये मी कशी दिसते ते. याच्यानंतर 2 ड्रेस मला आईबाबांनी घेऊन दिले. सो पहिला जो ड्रेस आहे तो व्हिडिओच्या स्टार्टिंगला ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवला आहे, ज्याच्यामध्ये मी सगळं सेलिब्रेशन केलं, तो जो येलो कलरचा ड्रेस होता ना तोच पहिला ड्रेस आहे. त्याला मी आता 3-4 वेळा घातलं जवळपास. दुसरा जो ड्रेस आहे तो मी एकदा पण नाही घातला, तो म्हणजे अशा टाईपमध्ये ड्रेस आहे. आणि मी ना असेच ड्रेस घेतले जे मी ऑफिसला पण घालू शकते. हा असा कुर्ता सेट आहे. अशा प्रकारे त्यांनी मला 2 ड्रेस घेऊन दिले, आणि हे दोन्ही ड्रेस ना मी मुलचंदमधून घेतलेत. आणि याची किंमत जवळपास काहीतरी 800 रुपये वगैरे असं काहीतरी असेल, किंवा जास्त पण असेल, मला माहिती नाही किती आहे. 1600चा आहे आणि एक 1300चा. हां, एक 1600चा एक 1300चा आहे, 800चा नाही आहे. सो एवढे 2 महाग आहेत, आणि एवढं सगळं घेतलं. आणि हा ड्रेस तर मी तुम्हाला सांगितलं, ही कुर्ती मला गिफ्ट मिळाली मधुराच्या आईकडून. अजून तर काही असं खास नाही आहे. हां, काल माझ्या नवऱ्याने मला हे एक छोटंसं पॅक दिलं. अजून एक ग्रीटिंग पण दिलं, ते पण मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे एक मला ग्रीटिंग दिलं त्याने. याच्यामध्ये त्याने स्वतःच्या हाताने लिहिलंय. सो ते काय मी तुम्हाला वाचून नाही दाखवत, कारण की खूप जास्त लिहिलंय 2 पानं भरून. सो अशा प्रकारे हे ग्रीटिंग कार्ड आहे. आणि दुसरं हे ऑर्किड दिलं होतं मला, जे की बिचारा आता थोडे याने मान टाकली आहे, आणि असं क्यूट असं दिलं. आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात भारी जे दिलंय ते म्हणजे हा बुके दिलाय मला. ते क्रॉशेटचं नसतं का ते वालं, हे त्याने मला दिलंय. आणि ह्याच्यामध्ये अशी गुलाबाची फुलं आहेत छोटी छोटी, आणि मला खूप जास्त आवडलं. हे सगळे गिफ्ट्स मला मिळालेत. अजून दुसरं तर मला काही आठवत नाही आहे. अजून असेल काहीतरी मला वाटतं. हां, माझ्या मम्मीने मला एक साडी दिली, ती पण मी तुम्हाला दाखवते. ही ॲक्च्युली असं बर्थडे गिफ्ट म्हणून तिने मला दिलं नाही, पण तिने मला साडी घेऊन दिली. मग मी असं कन्सिडर करेल की हे बर्थडे गिफ्ट आहे. सो अशा टाईपमध्ये ही साडी आहे. मी तिला म्हटलं होतं की मला ऑफिसला जर कधी नेसावीशी वाटली तर अशा टाईपमध्ये, साधी सिम्पल, ज्याच्यावर अजिबात काही वर्क नाही आहे. सो अशी ती साडी आहे. आणि ही काहीतरी ते ऑनलाईन नाही आहेत का व्हॉट्सअप स्टेटसला, तिथून तिने घेतलं आहे. आणि याची किंमत जवळपास काहीतरी 900 रुपये वगैरे आहे. मला यातले कोणते कोणते गिफ्ट्स आवडले नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या नवऱ्याने दिलेले गिफ्ट्स कसे होते ते पण कमेंट करून सांगा. आता मी जाऊन मस्तपैकी आराम करते, आणि आपण भेटूया आता डायरेक्ट मी जेव्हा संध्याकाळी तयारी करेल ना डिनरची त्यावेळेस. बाय बाय. हाय, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी मी डिनरला जाणार आहे, तर त्याच्यासाठी मी तयार झाली आहे. आणि जी साडी मी तुम्हाला दाखवली होती ना तीच साडी मी इथे नेसली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर मी जितकं पॉसिबल होईल ना तितकं कमी सगळं ज्वेलरी हे केलं आहे. हे मंगळसूत्र जास्त चांगलं दिसत होतं, त्यामुळे मी मंगळसूत्र चेंज केलं. सोन्याचं होतं, आता डायमंडचं घातलं आहे. दुसरी गोष्ट, एका हातात माझ्या काळा दोरा आहे, त्याच्यामुळे याच्यात काही मी घातलं नाही. आणि ह्या हातात ना हे ब्रेसलेट घातलं आहे. जर तुम्ही मला खूप आधीपासून फॉलो करत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की हे चांदीचं ब्रेसलेट आहे, जे मी PNGमधून घेतलं होतं. बाकी तर मी असं काही नाही केलं. लिपस्टिक, काजळ नॉर्मल एकदम सिम्पल जितकं मला पॉसिबल झालं.
अशा प्रकारे ही साडी दिसते आणि मला खूप जास्त आवडली आहे साडी. तुम्हाला कशी वाटते, मला सूट करते काही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसरी गोष्ट जी राहिली आहे ती म्हणजे चप्पल. मी जस्टच तुळशी बागेतून, म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर दगडूशेठच्या बॅक साईडला ना एक पार्किंगचा एरिया आहे, तिथे त्याच्या बाहेर एक ज्योतिवाला आहे, तिथून मी एक ज्योती घेतली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. अशीवाली ही ज्योती आहे, ही मी या साडीवर घालायचा विचार करते. ॲक्च्युली कोल्हापुरी टाईपमध्ये असं अंगठ्याचं चप्पल पाहिजे, ते माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मग मी ही वाली ज्योती घालेल. खूपच क्यूट आहे ही, अशा ब्लॅक कलरमध्ये आहे आणि पुढे याला असे छुमछुम आहेत. सो हे मी घालेल आणि सगळे माझी वाट बघतायत बाहेर. मला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता म्हणून मी केला. पटकन जाऊन औक्षण करून घेते, ते तुम्हाला दाखवते आणि मग आपण सगळे मिळून डिनरला जाऊ. चला बघूया. सही आहे मागे, सगळे बाहेर तिथे तयारी जाऊ. काकू तुला 4 ते 5 लाख लोक बघणार आहे. 5,000 लोक पाहणार आहे. फायनली माझं औक्षण झालं, केक कट करून झाला. आता आम्ही निघतोय खाली जायला. कारमध्ये बसून मस्तपैकी डिनरला जाऊ आपण. आणि इथे माझा नवरा आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो चला निघूया. चीज बॉल है, नाचोस है और ये चिल्ली है. हॅलो, जस्टच आम्ही जेवण करून घरी आलोय आणि आता झोपायची तयारी चालू आहे. गाद्या परत कोण कुठे झोपणार, अरेंजमेंट सगळं चालू आहे. आता मला इतका जास्त कंटाळा आलाय ना, पटकन चेंज करून झोपणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा माझा जो वाढदिवस होता तो खूपच भारी सेलिब्रेट झाला. म्हणजे माझी अशी इच्छा होती की काहीच मी काम करू नये दिवसभर आणि मस्तपैकी खावं फक्त आणि आराम करावा. आणि तसंच झालं. सकाळी बाहेर खायला गेलो, दिवसभर मस्तपैकी मी लोळत पडले होते, मोबाईल स्क्रोल केला, थोडं व्हिडिओ एडिटिंग केली आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी पण आम्ही खायला गेलो होतो बाहेर. त्याच्यामुळे मग मला खूप जास्त मजा आली. मला असं वाटतं की मी असं रूल सेट करणार आहे की मी जेव्हा माझा बड्डे असेल ना, दिवसभर मी काहीच काम नाही करणार. म्हणजे त्या दिवशी तरी मला खूप जास्त स्पेशल म्हणजे निवांत फील होईल कदाचित. अशा प्रकारे मला म्हणजे माझा बड्डे याच्या पुढे सेलिब्रेट करायचा. आणि आजचा पण खूप जास्त भारी गेला. तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं, माझ्या शॉर्ट्सवर मी पोस्ट केला होता बड्डे रिलेटेड, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ज्यांनी माझा बड्डे सेलिब्रेट केला, माझ्या आनंदात सहभागी झालेल्या सगळ्यांना माझ्याकडून खूप जास्त थँक्यू. आणि आजचा हा बड्डे मला खूप जास्त लक्षात ठेवण्यासारखा होता. सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात भारी कुठला पार्ट वाटला, माझं कोणतं गिफ्ट सगळ्यात भारी वाटलं, माझा कोणता आउटफिट सगळ्यात भारी वाटला हे कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.